तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण उभारलो आहे तो आपला भेंडीचा प्लॉट, एक 10 गुंठ्याचा। पाहू शकताय तुम्ही, अशा स्वरूपात आपली भेंडी आहे। आणि ही जी व्हरायटी आहे ही राधिका आहे। आणि प्लॉटला साधारणतः आपले 35 दिवस झालेत। त्यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा टोकन करून झाल्यानंतर उगवून झाली एक 10 ते 12 दिवसाच्या आसपास आपण एक हिमिक आणि 19 आणि साप या बुरशीनाशकाची एक ड्रिंचिंग केली ठिबकद्वारे। आणि त्याच वेळी 2 ते 3 दिवसानंतर आपण एक रोगरचा हात घेतला होता फवारणीचा। आणि त्यानंतर आपण परत काही केलं नव्हतं। आणि 1-2 दिवसापूर्वी फक्त जरा किडीचं प्रमाण दिसायला लागले, पानं वगैरे अशा पद्धतीने खाल्लेली दिसाल ती समोर दिसते हे अशा पद्धतीने। त्यासाठी आपण डेलिगेट या कीटकनाशकाची एक फवारणी करून घेतली, 3-4 दिवसापूर्वी करून घेतल्या। त्याचा रिझल्ट चांगला आहे, फरक दिसायला आहे भरपूर। आणि आज आपण त्याला 05234 ची एक ड्रिंचिंग केली ठिबकद्वारे। आणि त्याला जी कळी सुटावली ही अशा प्रकारे कळी सुटणं चालू झाली, हे असं म्हणजे कळी सुटाल्या। त्यासाठी आपण 05234 ची एक ड्रिंचिंग करून घेतली। आणि 2 दिवसांना आपण ह्याच्यावर टाटा बहार या टॉनिकची फवारणी करणार आहे। त्याचा पण रिझल्ट चांगला आहे। वरची जी आपली भेंडी आहे त्याला आपण ती वापरत होतो। प्लॉट चांगला आहे, पाहू शकताय। प्लॉट एक नंबर प्लॉट आहे आता सध्याला। फरक एवढाच आहे की ती वर आपण माग बोलल्याप्रमाणे 3.5 फुटाची सरी होती, ही जी सरी सोडली आपण ही 4 फुटाची 4.5 फुटाची सोडल्या। आणि त्यामध्ये भुंडा सफाई केल्यामुळे जो भुंड्याचं लेंथ आहे रुंदी 2 फुटाच्या आसपास झाली। त्यामध्ये आपण या दोन्ही मधला पेरामधला इथून इथपर्यंत हे 1 फुटाचं अंतर आणि ह्या दोन्ही मधलं 1 फुटाचं म्हणजे 1/4च्या अंतरावर आपली 4 झाडं बसल्यात। आणि पावसाळ्यात काय होते, पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्यामुळं वाढ जास्त होत्या, भेंडी वाढत्या भरभर, त्यामुळे उत्पन्न कमी येते। त्यामुळे आपण हे जवळजवळ जास्त लावलेलं आहे। आणि जवळ जास्त लावल्यामुळे दोन्ही झाडांच्या मध्ये स्पर्धा चालू होत्या। त्यामुळे जे दोन्ही भेंडींचं जे पेर असते, हे जे अंतर आहे भेंडीच्या मधलं दोन्ही, ह्यामध्ये अंतराचं प्रमाण कमी राहते जवळजवळ झाड असल्यामुळे। त्यामुळे हे जे वाढत नाही, हे अंतर इथपर्यंत वाढत नाही, इथनं लगेच भेंडीचं प्रमाण जास्त होते, उत्पन्न जास्त निघते आणि भेंडी जास्त मोठी होत नाही। हा फरक आहे। त्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात तरी साधारणतः भेंडीमधलं अंतर कमी ठेवावं, दोन्ही रोपांमधलं माल चांगला निघतोय। कशी वाटली माहिती हे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून आणि लाईक आणि कमेंट करून सांगा। धन्यवाद।